हाय सगळ्यांना. बघा आता आरती करायची आहे सायंकाळची. साईल आलेला आहे. आता साईल आणलेला प्रसाद घेऊन आलेला आहे. बघा त्याच्यामध्ये काय आणलं आहे तो ओपन करून बघते. आता ओपन करून दाखवते कसं काय होत नाही. बघा ही अशी बर्फी आणलेली आहे. हां काय आहे? मिठाई, बंगालची मिठाई. तर आता आरती करून घेते. साईल धुत आहे हात आणि मी तोपर्यंत आरतीचं तयार करून ठेवते. चला आता आरती करूया. काय करताय? आरती करणं आता किती वेळ आहे आरतीवाले? बघा आता मम्मी आरती तयारी करत आहे. पूजा करत आहे. कशी करते बघा. कधी अगरबत्ती लावली. हे काय घेता? हे बघा आपले गणपती बाप्पा का मस्त दिसत आहे या लाइटिंग मध्ये. ती पण झाली आणि देवाजवळ नैवेद्य पण केला. आता मी बनवते मोदक. चला कसे बनवते काय बनवते ते तुम्हाला दाखवते. चला आता मोदकला करू सुरुवात. बघा मी ह्या वाटीनं 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता मी तूप टाकते. 1 चम्मच तूप टाकलेलं आहे आणि याला आता भाजून घेऊ. थोडंसं लालसर भाजायचं आहे. गुलाबी कलर येईपर्यंत. जास्त नाही तर परतून जाईल. जास्त काही भाजायचं नाही. थोडा हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत तोपर्यंत मी भाजून घेते. बघा आणि रव्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि रवा पाहिजे बारीक. आपला आता रवा पण भाजून झालेला आहे. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच वाटीने मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता याला पण मी भाजून घेते. त्याच्यामध्ये पण तूप टाकते आणि सारखं हलवत राहायचं. तोपर्यंत मी बेसन भाजून घेते. बघा बेसन कसं झालेलं आहे पातळ आणि बेसनचा कलर पण चेंज होईल आणि सारखं हलवायचं आणि याचा सुगंध पण खूप मस्त पसरलेला आहे. आणि याला चांगलं लालसर भाजायचं. चला हे भाजल्यानंतर दाखवते. बघा आपला बेसन पण भाजून झालेला आहे आणि आता मी हे ड्रायफ्रूट घेतले आहे. त्याच्यामध्ये काजू आहे आणि बदाम आहे. मी खारीक आहे 5-6 खारीक घेतले, 10-12 काजू घेतले आणि बदाम घेतले. याच्यामध्येच मी थोडी जायफळ घेतली आहे आणि विलायची घेतली आहे. त्याच्यामध्ये याला आता आपण पिसून घेऊ. बघा हे पिसून पण घेतले आणि आपला बेसन पण भाजून झालेलं आहे आणि याच्यामध्येच मी हे सर्व ड्रायफ्रूट टाकते आणि रवा पण टाकून देते याच्यात आणि याला आपण थोडं मिक्स करून घेते आता आणि गॅस करून ठेवलेला. चला आता मी हे मिक्स करून घेते. आता हे मिक्स पण करून झालेलं आहे आणि आता
गॅस करते बंद आणि याला आता थंड होऊ दे. आणि हा थंड झाला की हे साखर मी बारीक करून घेतली आहे आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, म्हणजे मी जास्त काही घेतली नाही. 1 वाटी रवा आणि 2 वाटी बेसन, तर मी 1 वाटी आणि थोडंसं साखर घेतलेली आहे. जास्त गोड पण नको आणि जास्त फिका पण नको, मापात माप. चला आता याला थंड होऊ दे आणि नंतर साखर मिक्सर नंतर दाखवते. याला थंड होऊ द्या. याच्यामध्ये काही कलर आहे नाही, नाही तर हा कसा कलर चांगला दिसत नाही, तर मी याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेते बघा, किंचित कलरसाठी. आणि याला आता मिक्स करते. आता याला मिक्स करून घेते. चला आता हा थंड झालेला आहे आणि याच्यामध्ये मी हे साखर मिक्स करते. त्याच्यामध्ये टाकलं तेल आणि मिक्स करून घेते पहिले. बघा माझं मिक्स पण करून घेतलेलं आहे. हे चांगला मिक्स पण झालेला आहे पूर्ण. आणि बघा आता हे असे बनण्याला एकच झालेलं आहे. आता याचे मोदक बनवते. चला आता तुम्ही आता बघा थंड झालेला आहे. आणि याला रवा पाहिजे बारीक. जर रवा ठोकळ असेल तर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं, कारण की बारीक रवा पाहिजे, नाही तर ठोकर असला तर कचर कचर वाटते, म्हणून त्याला बारीक रवा पाहिजे. चला मी आता मोदक बघा, माझे एवढे मोदक पण बनून झाले. आणि साईला आता आला, मी म्हटलं साईला थोडंसं शूट कर. ते बघा मी असे मोदक बनवत आहे. कसं वाटलं तुम्हाला माझी रेसिपी? जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा. चला आता मी हे मोदक बनवून घेते पूर्ण. बघा माझे मोदक पण तयार झालेले आहेत. हे बघा, आणि साईने थोडंसं सूट घेतलं. साई वेळाने आला म्हणून. बघा माझे मोदक कसे वाटते नक्कीच कमेंट करून सांगा कसे झाले, काय झाले. असे मी मोदक केले आहे. चला तर ब्लॉगचा इथंच करते आणि बाय, गुड नाईट.